नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. अरे मी आज घेऊन आलोय एक तुमच्यासाठी ओनरशिप रिव्ह्यू. समोर आहे तुमच्याकडे टाटा अल्ट्रॉस, बट ही CNG मध्ये. बऱ्याच लोकांनी डिझेल पेट्रोल गाड्यांचा ओनरशिप रिव्ह्यू केला असेल, बट CNG गाडी घ्यायची का नाही घ्यायची, ओव्हर मारुती ओव्हर हुंदाय, हा मोठा क्वेश्चन आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत. तर मी बोलवतोय, माझ्यासोबत आहे क्षितिज. क्षितिज, स्वागत आहे यार तुमचं आपल्या स्वागत. थँक्यू व्हेरी मच. तर क्षितिज, 2 मिनिटात इंट्रोडक्शन दे. मी क्षितिज वाघमारे, या टाटा अल्ट्रॉसचा प्राऊड ओनर आहे. टाटा अल्ट्रॉस CNGच का, दुसऱ्या गाड्या का नाहीत? सेफ्टी, CNG, बूट स्पेस. बूट स्पेस पण पाहिजे हो. तर अजून एक गोष्ट, तर CNGच गोष्ट आपण, तर मारुती पण होती, हो. हुंदाय पण आहे, दोन्ही पण मायलेज चांगला देतात. हो. पण ह्याच्यावर तुम्ही का नजर ठेवली? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी. याच्यामध्ये जे आपले CNG आहे ते ड्युअल सिलेंडर इंजिन येतं, त्यामुळे मला बूट स्पेस पण मिळतो. बरोबर. टॉकिंग अबाउट सेफ्टी, आय एम नॉट फॉन्ड ऑफ की बाबा मला एवढंच मायलेज मिळायला पाहिजे जे बलेनो किंवा ग्लांझामध्ये मिळतं. मी त्याच्यावरती कॉम्प्रोमाइज करू शकतो, पण सेफ्टीवरती कॉम्प्रोमाइज करू शकतो. ओके. आणि मित्रांनो हे ना, ही ट्विन CNG सिलेंडर टेक्नॉलॉजी ही टाटाची पेटेंटेड आहे. तुम्ही आता मारुतीमध्ये येणार असेल किंवा हुंदायमध्ये येणार असेल, बाकी कुठल्या गाड्या घेऊन येऊ शकत नाही, बिकॉज दिस इज पेटेंटेड वन. आणि ज्याला पेटेंटचा रूल माहिती आहे त्याला सगळं काय समजत असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे की किती दिवसाला गाडी घेऊन किती किलोमीटर चालवली आतापर्यंत, आणि याच्या अगोदर कुठली गाडी होती? याच्या अगोदर मी टाटा टियागो 2017 एक्झॅट ओन करत होतो. सो टाटाचे तुम्ही प्राऊड ओनर आहात पहिल्यापासून? ॲब्सोल्युटली. दॅट वॉज माय फर्स्ट कार. दिस इज माय सेकंड लव्ह. ओके. तुम्ही म्हणू शकतात. ती सुद्धा माझी CNG नंतर मी कंपनी फिटेड नव्हती 2017-8 मध्ये, तेव्हा मग मी करून घेतली होती. तिच्यामध्ये सुद्धा मला खूप जास्त छान मायलेज मिळत होतं. तेव्हा नंतर मग मी डिसाईड केलं की नेक्स्ट गाडी घ्यायची तर टाटाचीच घ्यायची, बाकी कोणती घ्यायची नाही. इव्हन दो 3 सिलेंडर इंजिन आहे, तसा काही इश्यू नाहीये इथे. या गाडीमध्ये व्हायब्रेशन्स किंवा काही फील होत नाही तुम्हाला. ओके. बरं, आता मित्रांनो कळालं असेल बऱ्यापैकी माणूस हा टाटा लव्हर आहे. आणि ही गोष्ट आहे ना की तुम्ही i20 बघितली, हो, ग्लांझा बघितली, हो, म्हणजे त्या तुम्हाला लुकमध्ये कुठली आवडते? ही आवडली, ती आवडली, बट ऑब्वियस तुम्ही घेतली हीच आवडली असणार आहे. बट तुमचा व्ह्यू काय त्याच्यावर? ग्लांझाचं जे आहे ते मारुतीचं जे बेस लुक आहे पहिल्यापासून तो आहे. जास्त अपडेट करत बसत नाही. i20चा मला ना मोर ऑफ द जपानीज टाईप मध्ये त्याचा लुक असा जाणवतो. कारण दिस कार, तिचा लुक खूप वेगळा आहे. अग्रेसिव्ह आहे, काम आहे. हे माझ्या हिशोबाने लुकच्या बाबतीत आहे. करेक्ट. जी i20 आहे ना मित्रांनो, ते खूप स्पोर्टी बनवले, शार्प बनवले. कट्स अँड क्रिजेस खूप जबरदस्त आहेत. ही शार्प आहे, कट आहे, पण एवढी पण नाही, पण बोल्ड वाटते. आणि जी बलेनो ग्लांझा आहे ती तुम्हाला रोबस्ट जुनी टाईप गाडी आहे, आणि अपडेट्स मारुतीमध्ये कमी भेटतात. इम्पॉर्टंट आहे. CNG घेतात म्हणजे मायलेज किती तुम्ही काढता या गाडीकडून? मी रिसेंटली हिला इगतपुरी ट्रिप केली होती. मला 24.95 पर kgचा मायलेज मिळालं, 2500 भेटलं आरामसे. आणि याच्यात एक बेनिफिट काय माहिती आहे, जेव्हा तुम्ही पेट्रोलला शिफ्ट कराल तेव्हा इन्स्टंट मायलेज भेटतो. तो एक खूप मोठा पॉझिटिव्ह वाटतो मला याच्यामध्ये. पण तुम्हीच आता सांगा, ही गाडी तुम्ही 3 सिलेंडर, यातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही काय सांगाल? सेफ्टी, बट ऑब्वियस. करेक्ट. माझा बूट स्पेस मला मिळतोय. आणि CNG मध्ये गाडी हेवी असून, हिचा कव्हवेव जास्त असून सुद्धा ही मला ही मायलेज काढून देते. ओके, ठीक आहे. टॉकिंग अबाउट निगेटिव्ह, 3 सिलेंडर इंजिन आहे, ते थोडंसं स्ट्रगल करतं. अबाव 60-70 गेलं किंवा 2-2,500 RPMच्या वरती थोडासा त्याला जोर द्यावा लागतो. ऍडिशनली निगेटिव्ह जे आहेत, काही ठिकाणी फिट अँड फिनिशचे इश्यूज आहेत मला गाडीमध्ये. टाटामध्ये ते तुम्हाला जाणवतच. आणि ह्याच्या एक्झॅक्ट असून सुद्धा हिच्यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो कारप्ले नाहीये. बरोबर. आणि कमी भास होते. पॉझिटिव्ह मध्ये बोललं तर हे अलॉयज, ब्युटिफुल अलॉयज, टायर सेक्शन पण मोठं आहे, आणि मायलेज पण चांगला आहे. आता अजून एक आपण निगेटिव्ह बोलतो तर सर्व्हिसबद्दल पण बोलूया. तुम्हाला क्वालिटी इश्यूज रिसेंटली सापडले होते? क्वालिटी इश्यूज थोडेफार सापडले होते, की जे मी फिट अँड फिनिशचे तुम्हाला सांगितले. व्हिजिट केलं मी, त्यासाठी मी सर्व्हिस सेंटरला व्हिजिट केलं, पण त्यांचा फीडबॅक काय प्रॉपर असा नव्हता. सो थोडंफार आय फाउंड इज लाईक सर्व्हिस, त्यांचे ॲडवायझर्स आर नॉट इंटरेस्टेड टू इवन एंटरटेन यू. अरे, सो मित्रांनो आहे ना, सर्व्हिस स्टेशन जे व्हेरी होतात, मग प्रत्येक सर्व्हिस स्टेशनचा जो फीडबॅक आहे तो वेगळा आहे. काही सर्व्हिस स्टेशन टाटाचे अतिशय चांगले आहेत, काही एवढे भंगार आहेत की काय बोलू नका. त्याच्यामुळे थोडं आहे की मार खातं. पण मी एक क्षितिज सांगू, आपण जी टाटा पाहतो गेल्या 10 वर्षामध्ये जी यांनी इम्प्रूव्हमेंट दाखवले,
इंडस्ट्रीमध्ये अशी इम्प्रूव्हमेंट कोणीच नाही दाखवली. ॲब्सोल्युटली. कारण तुम्ही टाटा इंडिकापासून स्टार्ट केली ते आता या गाडीपर्यंत, इव्हन टाटा हॅरियर बघा, अतिशय उत्तम असे प्रोडक्ट घेऊन आलेत. सो वोकल फॉर लोकल इंडियन प्रोडक्टला आपण तेवढं थम्सअप दिलंच पाहिजे. आता आपण बोलूया गाडी चालवण्याबद्दल कशी. ओके, तुम्हाला चालवायला गाडी कशी वाटली, ब्रेकिंग, हँडलिंग म्हणजे, आणि स्टेअरिंग रिस्पॉन्स कसा आहे, सस्पेन्शन कसं आहे, आपण याबद्दल जरा सांगितलं तर बरोबर. सस्पेन्शन सॉफ्ट आहेत. स्टेअरिंग सिटीमध्ये लो स्पीड्समध्ये लिटरली एका बोटावरती तुम्ही फिरवू शकता. ओके. हँडलिंग छान आहे. गिअर शिफ्ट्स ओकेइश आहेत. आणि टॉकिंग अबाउट सस्पेन्शन्स सॉफ्ट आहेत, असं विशेष असं त्याच्यामध्ये हे नाही आहे. ओके. आणि ब्रेक तुम्हाला हायवेला ब्रेक मस्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी कशी वाटली हायवेला. गाडी अक्षरशः रस्त्याला चिपकून चालते. एरोडायनामिक्स जबरदस्त आहे बरं का गाडीचं, या त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. अजून एक मला क्वेश्चन आहे, 3 सिलेंडर इंजिन आहे, 72 BHP फक्त पॉवर आहे. हायवेला तुम्हाला पॉवर इनफ वाटली का. हो, जसं मी फर्स्ट ट्रिप केली त्याच्यामध्ये मला जेव्हा इंजिन 2-2.5 RPM ला स्ट्रगल करत होतं तेव्हा मला फक्त तो इश्यू जाणवला. अदरवाईज गाडीमध्ये काही इश्यू नाहीये. आणि मित्रांनो तुम्ही जर लाईट ड्रायव्हर ओके आणि लाईट फूट असाल तर तो काय एवढा कन्सर्नच होत. एक्झॅक्टली. सो तुम्ही स्पोर्टी असाल तर 70 काय 200 BHP पण तुम्हाला कमी पडेल. की तुम्ही गाडी लोकांना सजेस्ट करणार का घ्यायला. हां, जर लोक 3 सिलेंडर इंजिनवरती रेडी असतील आणि सर्व्हिस सेंटर बरोबर रडगाणे करायला तयार असतील तर दिस इज 9 on 10 कार. मी फक्त एक माग यासाठी कापतोय कारण इथं सर्व्हिस सेंटरचे इश्यूज आहेत. ओके. सो तो एक मित्रांनो इश्यू आहे. आणि थाई सपोर्ट थोडा कमी आहे. माझी हाईट 5'11" आहे. तुम्हाला मी त्या वॉक अराउंड रिव्ह्यू, ड्रायव्हिंग इम्प्रेशन रिव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगितलं स्पष्टपणे. तर एक छोटा तुमचा ओनरशिप रिव्ह्यू होता आपल्या क्षितिजसोबत. क्षितिज, आपल्या चॅनलला जुडलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत आपण 20-25,000 किलोमीटर झाल्यानंतर परत भेटूया, तेव्हा पण गाडीचे प्रोज अँड कॉन्स जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, तुम्हाला तुमचा शेअर करायची एक्सपिरियन्स खाली नंबर देतो, कॉन्टॅक्ट करा. ठाण्यामध्ये असेल तर अतिउत्तम, लगेच आपण व्हिडिओ शूट प्लॅन करूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.